सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। सिंधी फैमिलीज का सबसे बड़ा चैलेंज है एक रिश्ता ढूंढना जो सिंधी हो। आज मैच मेकिंग सिर्फ ऑनलाइन प्रोफाइल्स और फोटोज तक ही सीमित रह गई है, जहां फैमिली वैल्यूज और बैकग्राउंड तो इग्नोर हो चुके हैं। मार्केट में आपके पास काफी ऑप्शन होते होंगे जहां आप अपने रिश्ते ढूंढते हैं, पर क्या कोई ऐसा ऑप्शन है जहां सिंधियों से सिंधियों को मिलाया जाए? है रिश्तों.com। हमारे ऑफिस थाने और उल्लासनगर दोनों जगह है। आप अपॉइंटमेंट बुक करके कभी भी आ सकते हैं। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। उल्लासनगर कैंप 3 के सेक्शन 20 में कल हुई दिल दहलाने वाली घटना ने मानो पूरे शहर को झकझोर कर रख दिया। कचरा उठाने को लेकर हुए विवाद में सफाई कर्मचारी महादू जगताप की हत्या कर दी गई, जिसके बाद सदमे में उनकी पत्नी ने भी अपनी जीवन लीला को समाप्त कर दिया। इस दोहरी त्रासदी से पूरे इलाके में शोक और तनाव का माहौल बन गया। जानकारी के अनुसार कचरा उठाने को लेकर हुए विवाद के दौरान आरोपी दुर्गेश गुप्ता ने सफाई कर्मचारी महादू जगताप पर धारदार हथियार से हमला कर दिया। इस हमले में महादू जगताप की मौके पर ही मौत हो गई। घटना की जानकारी मिलते ही सेंट्रल पुलिस ने तीव्र कार्रवाई करते हुए महज 2 घंटे के भीतर ही आरोपी दुर्गेश गुप्ता को गिरफ्तार कर लिया। इस दर्दनाक घटना के बाद एक और दुखद खबर सामने आई। पति की हत्या की खबर सुनते ही महादू जगताप की पत्नी को गहरा सदमा लगा और उन्होंने भी आत्महत्या कर ली। इस घटना से पूरे क्षेत्र में महातम सा छा गया। घटना के विरोध में मंगलवार को कोणार्क एनवायरो कंपनी के सफाई कर्मचारियों और कामगार संगठन के सदस्यों ने काम बंद आंदोलन शुरू कर दिया। कर्मचारियों ने अपनी मांगे पूरी होने तक शव को कब्जे में लेने से भी इनकार कर दिया था। बड़ी संख्या में सफाई कर्मचारी और कामगार संगठन के पदाधिकारी उल्लासनगर के सरकारी सेंट्रल हॉस्पिटल में एकत्रित हुए और मृतक के परिवार को न्याय तथा आर्थिक सहायता देने की मांग की। घटना की गंभीरता को देखते हुए महापौर अश्विनी निकम, शिवसेना नेता एवं नगर सेवक अरुण आशान, समाज सेवक शिवाजी रगड़े, महापालिका सफाई अधिकारी एकनाथ पवार तथा प्रभाग समिति 3 की प्रभाग अधिकारी सलोनी निमकर सेंट्रल हॉस्पिटल पहुंचे। उन्होंने पीड़ित परिवार और आंदोलन कर रहे कर्मचारियों से मुलाकात कर उनकी मांगों को सुना। इस दौरान कोणार्क एनवायरो कंपनी प्रशासन की ओर से धीरज जेठानी ने मृतक महादू जगताप के परिवार को आर्थिक सहायता देने का आश्वासन दिया। वहीं महापौर अश्विनी निकम ने भी परिवार को न्याय दिलाने का भरोसा दिलाया और शहर की सफाई व्यवस्था को ध्यान में रखते हुए कर्मचारियों से शव को कब्जे में लेने तथा आंदोलन समाप्त करने की अपील की। आश्वासन मिलने के बाद पीड़ित परिवार, सफाई कर्मचारी और कामगार संगठन के सदस्यों ने शव को कब्जे में लेने पर सहमति जताई, जहां किसी भी अप्रिय घटना से बचने के लिए मौके पर पुलिस का भी कड़ा बंदोबस्त तैनात किया गया था। ब्यूरो रिपोर्ट, महेश रोकडे, उल्लास लाईन बुलेटिन, उल्लासनगर। स्वच्छ करा प्लीज। तुमच्या सोबत आम्ही नेहमी उभे आहेत आणि उभे राहू नेहमी। जे पण होईल, मी महिलांना पण त्या दिवशी येऊन बोलून गेली होती, आता पण बोलतीये। जे झालं ते खूप चुकीचं घडलेलं आहे, याच्यानंतर हे होणार नाही याची आम्ही दक्षता नेहमी घेऊ। पण तुम्ही उल्हासनगरचे स्वच्छतेचे देवदूत आहेत, त्याच्यामुळे आपलं शहर खूप घाण पडलंय। परत असं होणार नाही त्याची आम्ही दक्षता घेऊ। ते बोलली ना, त्याची दक्षता घेऊ आम्ही। पण आता जी घाण पडली ती साफ करा तुम्ही। तुमच्याशिवाय कोणी करू नाही शकत। शहर हे सुंदर तुम्हीच ठेवू शकता, फक्त घाण करणारे आम्ही आहोत, स्वच्छ करणारे तुम्ही आहेत। त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करते की तुम्ही कामाला लागा। आपण सगळं डिस्कस करूयात ना। आता आपण काय निर्णयासाठी बसतोय? ठीक आहे, दुःखासाठी बसतोय। ठीक आहे, आता ऐकून घ्या। एक मिनिट पहिले ते दुःखाचं काम आहे ते करूया। निर्णयासाठी ऐकून घ्या। बैठक कधी लावायची? बैठक लवकरात लवकर लागेल। पवार संप केला होता आपण। खरं म्हटलं तर आजचं हे आंदोलन म्हणता येणार नाही। कालची जी घटना घडली ती अत्यंत दुःखदायक आहे। कालच्या या घटनेनंतर त्याच्या पत्नीने पण ते जीवन संपवलं, म्हणजे एकाच कुटुंबातले 2 व्यक्ती जाणं ही घटना अत्यंत दुर्दैवी। त्यामुळे आजचं काम बंद आंदोलन हे म्हणता येणार नाही, कारण ही कौटुंबिक हे परिवार आहे आणि हा परिवार हा संपूर्ण त्यांच्या अंत्यविधी करता आणि त्यांच्या झालेल्या दुःखाकरता हे सगळे जमा झालेले आहेत।
महापौरांच्या वतीने कंपनी प्रशासनाकडनं आपण त्यांच्या कुटुंबातल्या त्या 2 मुलांना कंपन्सेशन त्यांच्या नावावर FD करून आपण देणार आहोत. काही कर्मचाऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, खास करून एक वेळेची मागणी आहे जी सकाळी 6 वाजता असते, त्याच्यामुळे महिलांना त्रास होतो. आज संपूर्ण हे कर्मचारी भयभीत आहेत. आज ज्या ज्या ठिकाणी कचरा साफ केला जातात त्या ठिकाणी असे काय वस्ती आहे ज्या ठिकाणी कोणी येत जात नाही, पण तिथे कचरा साठलेला असतो. त्या ठिकाणी एक वेळेचं निश्चितीकरण करण्यात यावं की कचरा टाकल्यानंतर परत कधी कोणी टाकला तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. परंतु आजच्या दिवशी आम्ही कुठल्याही कारवाई करण्यापेक्षा आम्ही त्यांच्या दुःखामध्ये आम्ही शिवसेना परिवार म्हणून महापौर अश्विनी निकम मॅडम आम्ही संपूर्ण आज त्यांच्या परिवारात त्या दुःखामध्ये सामील आहोत. येत्या गुरुवारी दुपारी 4 वाजता कंपनी प्रशासन आणि कर्मचाऱ्यांची एक बैठक महापौरांच्या दालनामध्ये आयोजित केली जाईल. त्या दालनामध्ये कर्मचाऱ्यांचे प्रश्न त्यांच्या युनियनच्या माध्यमातून त्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कंपनीला बरोबर घेऊन त्यांचे प्रश्न आपण सोडवण्यात येतील असे महापौरांनी आश्वासन दिलेलं आहे. कालच्या दुःखद घटनेमुळे आम्ही तीव्र दुःख व्यक्त करतो. त्या संपूर्ण परिवाराच्या मागे शिवसेना परिवार आम्ही संपूर्ण उल्हासनगरवासी त्यांच्या पाठीशी आहोत. भविष्यामध्ये त्या मुलांची जी काही शैक्षणिक तरतूद आहे ती तरतूद सुद्धा आमच्या शिवसेना परिवाराकडनं केली जाईल असे महापौरांनी आश्वासन दिलेलं आहे. त्याचं तंतोतंत पालन केलं जाईल आणि अशी घटना परत घडू नये म्हणून कायदा प्रशासनाला आम्ही संपूर्णपणे सांगून याचा आढावा बैठक पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांबरोबर घेणार आहोत. आणि कालच्या नराधमाला या दोन्ही गुन्ह्याबद्दल फाशीची शिक्षा हो याकरता आमचं शिष्टमंडळ DCP साहेबांना भेटून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याकरता आम्ही मागणी केलेली आहे. माधव जगताप आणि त्यांची पत्नी आता यांची बॉडी सेंट्रल हॉस्पिटलला आहे, परंतु त्या कर्मचाऱ्याने परिवाराने ती बॉडी घेण्याचा नाकार केला होता. आता काय त्यांचा मनधरणी झाली का? त्यांच्या कुटुंबाचं पुढे काय, त्या मुलांचं भवितव्याचं पुढे काय, इकडनं त्या दोघांना नेणार कसं, त्यांचं पुढे सगळं अंतिम विधी करणार कसं. आज संपूर्ण गरीब कुटुंबातले हे दोघं असल्यामुळे आज त्यांच्या समोर एक मोठा डोंगर म्हणजे अगदी डोंगर कोसळून ते लोक एकदम बेचिराग झालेले, त्यांचे परिवार पण बेचिराग झाले की आता हे 2-2 दुःख कसे पेरवायचे. परंतु ही संपूर्ण जबाबदारी ही महापौरांनी घेतलेली आहे. त्यांना ॲम्ब्युलन्सची व्यवस्था, त्यांची तिकडे सगळे अंत्यविधीची व्यवस्था ही संपूर्ण महापौरांनी व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी आज आंदोलनाची भूमिका न घेता त्यांनी प्रशासनाला आम्हाला सहकार्य करावं. आम्ही संपूर्ण त्यांच्या पाठीशी आहोत. कंपनी त्यांच्या पाठीशी आहे. कालची दुःखद घटनेबद्दल आमच्याकडे न बोलण्यासारखे शब्द आहेत. महापौरांना तर बोलावं काय हे सुचत नाही, कारण का कालच्या घटनेबद्दल एक ठिकाणी नवरा जातो, एक ठिकाणी बायको जाते. त्यामुळे कुटुंबाचं दुःख आज या प्रथम नागरिक आहेत म्हणून त्यांना माहिती आहे. ती संपूर्ण जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. त्याबद्दल त्यांनी मान्य केलेलं आहे व आता थोड्याच वेळात त्यांच्या दोघांच्या बॉड्या मालेगावला रवाना होतील. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।